नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 36 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग बघणार आहोत। खूप साऱ्या कमेंट आहेत, आई 36चं कटिंग दाखवा। वेळ मिळत नसल्यामुळं मी तो व्हिडिओ टाकायला उशीर झालेला आहे, तरी आज आपण व्हिडिओ तयार करत आहोत। तर बघूयात आता आपण 36 साईजचा व्हिडिओ कसा बनवायचा ते। आता बघा, ह्यामध्ये आपण दुसरे जसे व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे ह्यामध्ये आपण कटोरी राऊंड टाकून कटोरी डायरेक्ट वाढवत असतो। कटोरी राऊंड वाढवायचं म्हणून आपण इथं समोरच्या भागामध्ये 1.5 इंच अंतर वाढवून घेत असतो, पाठीमागच्या भागामध्ये घेत नाही आणि डायरेक्ट कटोरी वाढवतो। खूप सारा परफेक्ट ब्लाऊज येतो। याच्या अगोदरचे जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ना, ते व्हिडिओ बघून भरपूर अशी ताईंनी ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्यांचे ब्लाऊजही परफेक्ट आलेले आहेत। मला त्यांनी कमेंट करून सांगतात की ताई, आम्ही त्या मापाने ब्लाऊज शिवला आणि खूप असा परफेक्ट आला। तुम्ही चॅनलवरती जाऊन असेच व्हिडिओ आहे, 34 साईजचा एक व्हिडिओ आहे, त्याखाली कमेंट आहे 2-3 ताईंच्या की ताई, आम्ही त्या साईजचा ब्लाऊज शिवला आणि आम्हाला खूप परफेक्ट आला, कारण हे माप खूप परफेक्ट आहे। तुम्ही बघू शकता 34 साईजचा व्हिडिओ आहे। आता आपण 36 साईजचा व्हिडिओ बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आज जर आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईकही करायचा, म्हणजे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, इथं आपण उंची घ्यायची आहे, 14 इंच उंची घ्यायची आहे आपण। तुम्ही आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार नाही, ब्लाऊजनुसार बदल करायचा आहे। 36चा ब्लाऊज आहे, माप आहे, पण साईज 36ची आहे आपली, पण उंची कधी कमी जास्त होऊ शकते। त्यामुळे तुम्ही उंचीमध्ये कमी असेल तर कमी घ्या, जास्त असेल तर जास्तही घेऊ शकता, म्हणजे ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या। साईज 36ची आहे तर मापे हेच टाका, उंचीमध्ये फक्त बदल करू शकता। असेल कमी जास्त, नसेल तर हेच माप टाकलं तरी चालेल। इथंही आपण 14 इंच घेऊयात। असं 14 इंच घेऊन आपण पूर्णपणे एक चौकोनी आपला बॉक्स बनवून घ्यायचा, म्हणजे काय होणार आहे, मापे जे आहे ते आपली परफेक्ट येतील। म्हणजे कसं कमी जास्त माप होत नाही आपलं, म्हणून आपण काय करत असतो, नेहमी डबल माप टाकून घेत असतो। मी तुम्हाला नेहमी सांगते की डबल माप टाका, म्हणजे काय होणार आहे, माप परफेक्ट येणार आहे आपलं डबल माप टाकल्यामुळं। आता बघा, आपण इथं आपल्या समोरच्या भागाला इथं 1.5 इंच अंतर वाढवून मग मापे टाकणार आहोत। पुढची जी मापे आहेत ना, ती आपण इथं अगोदर 1.5 इंच अंतर घेणार आहोत सोडून आणि मग मापे टाकणार आहोत। आणि हे 1.5 इंचाचं जे अंतर आहे ते अंतर आपण फक्त समोरच्या भागासाठी आहे। पाठीमागचा भाग तयार करू त्यावेळेस ते अंतर आपण कट करणार आहोत। मग ते अंतर कसं कट करायचं तेही मी तुम्हाला इथं पूर्ण ब्लाऊज तयार करून पेपर कटिंग दाखवणार आहे। खूप छान आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। खूप सोपी आणि पटकन लक्षात येतं, म्हणजे यामध्ये आपण काय होतं, मापे फक्त मेन आहे ते लक्षात ठेवली ना, आपला ब्लाऊज परफेक्ट येतो। हे 1.5 इंचाचं अंतर सोडलेलं आहे। आता याच्या पुढे आपण मापे टाकायचे आहे। गळा रुंदी आपण 2.5 इंच घ्यायची आहे। शोल्डर आपण 3 इंच घ्यायचं आहे। बघा, इथं गळा रुंदी, इथं शोल्डर घेतलेलं आहे। ज्या ठिकाणी गळा रुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरील गळा आपण 6 इंच घ्यायचा आहे। तयार आहे 5.5 अर्धा इंच शिलाई मार्जिन, असा 6 इंच। इथंही आपण 2.5 इंचच गळा रुंदी आपली आलेली आहे का बघायचं आणि बॉक्स करायचा। काय होईल, जास्त जर असेल तर गळा पसर होईल समोरचा, आणि कमी आलं तर गळा म्हणजे असा निमुळता येईल, म्हणजे ओढल्यासारखं होईल। त्यामुळं 2.5 इंच गळा रुंदी घेतली की खालीही 2.5 इंच आहे का बघायचं। चौकोनी बॉक्स तयार करायचा। गोलाकार देताना आपल्याकडे पेपर करायचं, म्हणजे आपला जो गळा आहे आकार गोलमध्ये परफेक्ट येतो। अशा पद्धतीनं गोलाकार द्या। इथंही जास्तही पसर आकार देऊ नका, म्हणजे आपण इथं कटोरी आपली समोरची भाग मोठा होणार नाही। त्यामुळे तुम्ही इथं असा गोलाकार देऊन घ्या। इथला गोलाकार झाल्याच्या नंतर आता आपण मुंडा घ्यायचा आहे आपला। मुंडा आपला 6 इंच घेऊयात आपण। मग मुंडा इथं 6 इंच आला आहे ना, इथं आपण शोल्डर किती वरती घेतलेला आहे 3, इथंही आपलं परफेक्ट 3 आलं पाहिजे। आता इथलं 3 अंतर आहे, कमी जास्त व्हायला नको, म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट येतो। डबल माप टाकायचं आहे, म्हणजे वेळ थोडासा जास्त लागेल पण ब्लाऊज परफेक्ट येईल, माप आपलं परफेक्ट निघतं। आता बघा, आपण 36 साईजचा ब्लाऊज बनवत आहोत, त्यामुळं आपण 9 इंच घ्यायचा आहे। 36चा चौथा भाग आपला येतो 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण इथं 10.5 इंच अंतर घेतलेलं आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 36चा चौथा भाग 9 इंच आणि हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे।
बॉक्स बनवून घ्यायचा। हे आपलं छातीचा चौथा भाग आणि जे समोर आहे ते आपलं शिलाई मार्जिन, ब्लाऊज फिटिंगला लागतं ना आपलं ते। हे झालेलं आहे। आता मुंडेचे आकार देऊयात। पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा। आता बघा मुंड्याला कसे आकार द्यायचे। हे मध्ये आहे ना, याचं सरळ रेष मारायची। हा आहे पाठीमागचा मुंडा, हा आहे समोरचा। आता आकार कसा द्यायचा बघूयात। मुंड्याला वरतून यायचं आहे आपल्याला असं गोलमध्ये, वरतून येऊन आपण बघा अशा पद्धतीनं इथपर्यंत असा मुंड्याला आकार द्यायचा आहे। मी आता इथं डार्क मार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। हा झालेला आहे आपला पाठीमागचा मुंडा। आता आपण समोरचा मुंडा घ्यायचा आहे। समोरचा मुंडा घेताना आपण अशा पद्धतीनं जिथं आपण शिलाई मार्जिनला घेतलेला आहे ना तिथपर्यंतच आपण मुंड्याचे आकार देत असतो। अशा पद्धतीनं दोन्ही आपले मुंड्याचे आकार तयार झालेले आहेत। अशा पद्धतीनं मुंड्याला आकार दिला ना आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो। आता मुंड्याचेही आकार देऊन झालेले आहेत। आता आपण इथं कटोरी तयार करूयात। आता कटोरी तयार करताना आता बघा इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही। मी तुम्हाला दुसरी क्रॉसपट्टी कशी काढायची ते दाखवणार आहे, कारण आपण इथं कटोरी वाढवतो ना त्यामुळं क्रॉसपट्टी निघत नाही। मग आपण आता इथं 2 इंच अंतर आहे ना आपलं, हे बघा असं 2 इंच अंतर मार्क करून घ्यायचं आहे पूर्ण भागामध्ये। 2 इंच अंतर घ्यायचं आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या, 2 इंच अंतर घ्यायचं आहे। आणि आता आपण काय करायचं आहे, 2 इंच अंतर इथं घेतलं ना त्याच्यावरती आपण 2 इंच अंतरवर मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर आपण समोरील गळ्याचा आकार दिलेला आहे तिथून इथपर्यंत क्रॉसमध्ये असं मार्क करत आहोत। आता मग आपण इथं कटोरी वाढवत आहोत। बघा तुम्ही आता जसं आपण कटोरी वाढवताना काय करत असतो, इकडं 1.5 इंच घेऊन गळ्यापासून इथं क्रॉसमध्ये मार्क करत असतो ना, त्याच पद्धतीनं तसंच आपण इथं 2 इंच घेतलेला आहे आणि इथं मार्क केलेला आहे। त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट, कटोरी राऊंड घ्यायचा आहे आपल्याला। 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला हा, आणि हा जो घेतलेला कटोरी राऊंड आहे तो साईजनुसार बदलत असतो। आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून इथं आपण 7.25 इंच घेणार आहोत। हे झालेलं आपलं 7.5 आणि हे आहे आपलं 7.5 आणि हे 7.25 इंच। इथं आपण असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे। बघा जे आपण 2 इंच वरती लाईन घेतलेली आहे ना, मार्क केलेला आहे 2 इंच, तिथपर्यंत आपण क्रॉसमध्ये 7.25 इंच घ्यायचं आहे। असं 7.25 इंच घेतल्यानंतर हे मार्क करून घ्यायचं असं। मार्क करून घेतल्याच्या नंतर आता याचा मध्य पाहिजे आपल्याला। मध्य काढण्यासाठी आणखीन एक वेळेस आपण असा फोल्ड टेप करायचा, असा टेप सरळ धरायचा आणि लगेच इथं टेप फोल्ड करून घ्यायचा। म्हणजे काय होईल, आपल्याला गणितही करण्याची गरज लागणार नाही, पटकन आपला मध्य निघतो। मध्य घेतलेला आहे आपण। मध्य घेतल्याच्या ठिकाणी खाली 2 इंच घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी आपण मध्य घेतलं ना त्या ठिकाणी 2 इंच घ्यायचं आणि हे 2 इंच अंतर आपलं काय आहे तर आपला कटोरीचा टक्स पॉईंट आहे, म्हणजे त्या कटोरीचा टक्स पॉईंट आहे आपला। मग इथं 2 इंच घेतलेला आहे ना, तिथून इथंपर्यंत क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे। बघा इथपर्यंत मार्क केलं, इकडेही तसंच क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण जसं कटोरी वाढवताना क्रॉसमध्ये मार्किंग करतो ना, बघा तसंच आहे। आता इकडला गोल राऊंड द्यायचा आहे कटोरीला। 1 इंचाचा मुंड्याला आकार दिला ना आपण, तिथून खाली 2.5 इंचावरती मार्क करा असा। इतकाही सरळ करायचं नाही, थोडंसं आपण क्रॉसमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला गोल आकार देता येण्यासाठी, आपण गोल राऊंड यावं म्हणून थोडंसं सरळ झालं हे, थोडंसं किंचित क्रॉस घ्यायचं, जास्तही क्रॉस नाही, किंचितचं क्रॉस घेऊन असं गोल आकार द्यायचा। आणि वरती 1 इंच म्हणजे जितका आपण गळ्याला आकार इथं दिलेला आहे बरोबर तेवढंच अंतर आहे आणि 1 इंच घ्यायचं वरती असं, बरोबर आपण गळ्याला आकार दिला ना तिथंच आलेलं आहे आपलं। आता इथून आपण हाताला आपल्या असं, आता मी मार्क करायच्या अगोदर तुम्हाला एकदा दाखवते, असं गोल आलं पाहिजे आपला हात, असा
असा गोल आपण वर्तुळ कसं गोल आकारमध्ये असं काढत असतो सर्कल आपलं, तसं गोलमध्ये आकार आला पाहिजे आपला. म्हणजे कसं होणार, कटोरी जी आहे ती गोल राऊंड येईल आपला. म्हणून आपण काय करायचं आहे बघा, असं आपला हात वळून गोलमध्ये आला पाहिजे. इथं असा गोलमध्ये आला पाहिजे. म्हणजे काय होणार, कटोरी गोल येणार आणि कटोरी गोल आल्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येतो. आता बघा मी तुम्हाला इथं व्यवस्थित अशी कटोरी कशी वाढवलेली आहे. हे समोरच्या भागाचं माप आहे. आता आपण हे कट करून पाठीमागच्या भागाचं माप काढूयात. तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता बघा हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे. हे कट करू, मग आपण क्रॉसपट्टी काढू, पाठीमागचा भाग तयार करून त्याच्यानंतर आपण स्लीवची कटिंग बघूयात. आपण एक पार्टची परफेक्ट अशी व्यवस्थित कटिंग काढणार आहोत. व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्ही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, कारण व्हिडिओ बघितलेला तुमचाच फायदा होणार आहे. कारण तुम्ही व्हिडिओ जर स्किप करून बघितला किंवा अर्धाच बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही. त्यामुळं व्हिडिओ बघायचा पूर्ण, म्हणजे त्यामुळे आपल्याला परफेक्ट अशी आपली माहिती मिळत असते. अगोदर तुम्ही बाहेरचा मुंडा कट करायचा, डायरेक्ट तुम्ही 1 इंचाचा मुंड्याचा आकार कट करायचा नाही. अगोदर आपण 1.5 इंचाला मुंड्याचा आकार दिला ना, तो आकार कट करायचा आणि समोरचा भाग कट करताना मी तुम्हाला इथं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करायचं. आता सांगितल्याप्रमाणे हे 1.5 इंच अंतर सोडलेलं पाठीमागच्या भागासाठी नाही. मग कसं कट करायचं बघा, हे 1.5 इंचाचं मार्क आहे ना, हे इथपर्यंत कट करत यायचं. हे अशी कटोरी कट करायची आणि त्याच्यानंतर आपण हे बघा खालच्याही साईडला एवढं अंतर जे आहे ना आपलं ते कट करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा भाग आपला वेगळाही झालेला आहे इथं आता. आणि परत आपण हा भाग उचलून घेतल्यानंतर फक्त जे अंतर आहे ना हे मागच्या भागाचं आपल्याला लगेच समजून येईल की आपला पाठीमागच्या भागासाठी आपण अंतर घेतलेलं नव्हतं, कारण आपण कटोरी वाढवली म्हणून घेतलेलं. हे कट ही अंतर आपण डायरेक्ट लगेच केलेलं आहे. त्यामुळे आता आपला हा भाग आपण साईडला ठेवू. पाठीमागचा समोरचा भाग बघूयात. आता कट कसं करायचं, गळारुंदी जिथं घेतलेली आहे आपण तिथून कट करायचं. आता काय होतं, हे पेपर कटिंग आहे ना, ते खूप सारे कमेंट येतात की ताई आता कटोरी वाढवायची का, म्हणजे समोरचा भाग पाठीमागचा भाग वाढवायचा का. तर नाही, तुम्ही डायरेक्ट अशीच कटिंग पेपर कटिंग जी आपली तयार झालेली आहे ना आता, तीच तुम्ही ब्लाऊज पिसावरती अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर अस्तरवरती ठेवून कटिंग करायची आहे. यामध्ये काहीच बदल करायचा नाही, क्रॉसपट्टीमध्ये नाही आणि समोरील भागामध्ये कटोरीमध्ये कुठंच बदल करायचा नाही. आता आपला 1 इंचाचा मुंडा आपण कट करून घेऊया. जशाच तसं माप ठेवून आपण हे कट करायचं आहे. परफेक्ट आपली कटिंग येते, कुठंच कमी जास्त करण्याची आपल्याला गरज नाही. आता बघा हे आपण गोलमध्ये कट करून घेऊया कटोरी आपली. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस. ही आपली समोरचा भाग तयार आहे आपला, तोही आपण साईडला ठेवूया. आता कटोरी तयार आहे ना, कटोरी आता हे दोन्ही टोक आहेत ना ते एकमेकावरती असे ठेवायचे आणि कमी जास्त भाग होतो इथं झालेला जो कमी जास्त भाग आहे तो आपण असा कट करून घ्यायचा. होतोच, म्हणजे होत नाही असं नाही, कमी जास्त भाग इथं होतो. तो झालेला भाग तुम्ही कट करून घ्या, म्हणजे तुम्ही तसंच ठेवलं तर मग परत टक्स घेताना प्रॉब्लेम होतो. आणि अशा पद्धतीनं आपली ही कटोरी तयार आहे बघा. छान गोल अशी कटोरी आपली तयार आहे. कटोरी वाढवायची त्यापेक्षा आपण ही पद्धत वापरली ना तर परफेक्ट आपलं ब्लाऊज येतो. ही झालेली आहे आपली समोरील बघा, एकदम छान अशी कटिंग तयार आहे. आता आपण पाठीमागचा भाग बघूयात आणि मग आपण क्रॉसपट्टी आणि स्लीव्स कटिंग करून घेऊयात. आता इथं पाठीमागच्या गळ्याची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे किंवा आवडीनुसारही म्हणू शकता तुम्ही. इथं आपण 9.5 इंच घेऊयात आणि 9.5 इंच घेतल्यानंतर आपण गळारुंदी 2.5 इंच दिलेली ना, मग आपण इथंही 2.5 इंच घ्यायचं आहे. वरती आपण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीनं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पूर्ण असा. आणि इथं गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार द्या,
दुसरा कुठला गळा काढायचा असेल तोही द्या, किंवा चौकोनी ठेवा, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं देऊ शकता. आता बघा इथं मटका गळा जर काढायचं म्हणलं तर सोपी ट्रिक मी तुम्हाला इथं सांगते. तुम्हाला जर मटका गळा हवा असेल तर तुम्ही काय करायचं, वरती 2.5 इंच घ्यायचं. बघा लगेच मी तुम्हाला एक गळ्याचा आकारही कट करून दाखवत आहे. 2.5 इंच घ्यायचं आणि इथं 7.5 इंचावरती किंवा 7 इंचावरती माप घ्यायचं. तुम्हाला जास्त राऊंड हवा असेल त्या पद्धतीनं 7 इंचावरती आपण मार्क केलेला आहे. इथं 1/2 इंच घ्यायचं आतमध्ये. 2.5 इंच मार्क केलं ना तिथं 1/2 इंच घ्या. 7 इंचावर मार्क केलं आहे तिथं बाहेरच्या बाजूला 1/2 इंच घ्या आणि असं जोडायचं. हे आपण फक्त हे पॉईंट जोडायचे आणि हे पॉईंट आपण गोलाकार दिला त्याला येऊन मिळायचं. बघा लगेच आपला हे मटका गळा पण तयार झालेला आहे. इथं काय करायचं आहे, फक्त आतल्या बाजूला 7.5 इंचावरती सरळमध्ये मार्क करायचं, खाली 7 वरती किंवा 7.5 इंचावरती करायचं. 7 वरती केलं तिथं बाहेर 1/2 जायचं, 2.5 केलं तिथं बाहेर जायचं आणि असंच मार्क करून हे कट करायचं आहे. खूप लगेच आपला मटका गळाही तयार आहे. असेच जर तुम्हाला गळ्याचे आकार कट केलेले हवे असतील तर त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीनं मी त्यामध्ये खूप समजावून सांगितलेलं आहे की म्हणजे किती इंच घेऊन कुठला गळा तयार होतो. म्हणजे आपल्याला आकार देता येत नाहीत, नवीन कटिंग करताना आपल्याला आकार देता येत नाही, त्यामुळं आपण अशा पद्धतीनं आकार तयार करायचे आहेत ब्लाऊजला आपल्या. बघा पटकन मटका गळा पण तयार करून दाखवलेला आहे मी तुम्हाला इथं. आता हे झालेली आहे आपली समोरचा भाग, पाठीमागचा भाग. इथं आपण आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे. आता क्रॉसपट्टी कितीची घ्यायची हाही प्रश्न पडतो, हाही कमेंटमध्ये येतात, ताई क्रॉसपट्टी कितीची घ्यायची. तर आपला ब्लाऊज कितीचा आहे, 36 साईजचा आहे. तर मग आपण इथं 10.5 इंच घेतलं ना, म्हणजे 36 म्हणजे 9 इंच घेतला अगोदर आपला छातीचा चौथा भाग. 9 इंच शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 10.5 इंच झालं. हा 10.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपण इथं काय केलेलं आहे, आता बघा जी फिटिंग आहे आपली इकडं 3 इंच घेतलं आणि समोर कटोरीच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. आता बघा अगोदर काय करायचं आहे, सरळ बॉक्स तयार करून घेऊ आपण. इकडे आधी एक सरळ बॉक्स तयार केला आपला. सरळ बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण इकडल्या साईडला 3.5 इंचावरती मार्क करून घेतलं. बघा असं 3.5 इंच घेतलं. इकडल्या साईडला आपण 3 इंच घेतलेला आहे. खालून बॉक्स केला तिथं मोजलेला आहे. इकडे किती घेतलं 3.5, इथं किती घेतलं 3 इंच. इथंही आपण 3 इंच घेऊन मार्क करू, म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देता येईल. आता हे दोन्ही पॉईंट जे आहे 3 इंचाचे ते असे मार्क करून घ्यायचे आपण. हे मार्क केल्याच्या नंतर आता वरती इकडं 2.5 इंचापर्यंत मार्क करायचं आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. असा कर्वमध्ये गोल आकार आला पाहिजे आपला, म्हणजे काय होणार आहे, कटोरी व्यवस्थित बसते, ब्लाऊज हे आपला परफेक्ट बसतो. म्हणून आपण असं घ्यायचं आहे. इकडं 3 घेतलं, इथंही 3 घेतलं आणि वरती 1/2 इंच घेऊन असं कर्वमध्ये आकार दिला. म्हणजे समोरच्या साईडला 3.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला 3 इंच अशी आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे. आणि आपण 10.5 इंचाचीच क्रॉसपट्टी काढलेली आहे, कारण आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. 9 इंच आपलं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. बघा ही आपली क्रॉसपट्टी तयार आहे. आता आपण स्लीव्सची कटिंग बघूयात. आता स्लीव्स तुम्हाला स्लीव्सची उंची म्हणजे बाहीची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. मी इथं तुम्हाला 5 इंचाच्या बाहीची कटिंग करून दाखवणार आहे. म्हणजे अस्तरची बाही आहे तर 1/2 इंच मिक्स करा आणि बिगर अस्तरची असेल तर 1.5 इंच मिक्स करा. हेही पॉईंट लक्षात ठेवा. इथं आपण 1.5 इंच मिक्स करूयात, म्हणजे साधा ब्लाऊजसाठी म्हणजे 6.5 इंच घ्यायचं आहे. इथं आपल्याला 5 इंच तयार उंची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. साध्या ब्लाऊजसाठी तयार करत असाल तुम्ही 1.5 इंच घ्यायचं, अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1/2 इंच घ्यायचं. आता आपला बाहीरुंदी किती घ्यायची, बाहीरुंदीसाठी एकच ट्रिक आहे, ती म्हणजे छातीचा चौथा भाग. मग इथं 9 इंच घ्यायचं. कुठल्याही साईजची बाही असू द्या, छातीचा चौथा भाग घ्यायचा. इकडेही आपण तसंच करायचं, छातीचा चौथा भाग घ्यायचा 9 इंच. शिलाई मार्जिन वगैरे यामध्ये वाढवायचं नाही. हीच बाही आपल्याला परफेक्ट होते, लावताना पुरते बाही. म्हणजे असं नाही की लावताना ओढावं लागतं, काही नाही, बरोबर पुरते. थोडीशी किंचितची उरतेही
पण अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही शिलाई मार्जिन वगैरे ह्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं नाही. जितका छाती आहे तितकीच तुम्ही बाहेरुंदी घ्या. इथंही 6.5 इंच घेऊन आपण जो उरलेला आपला एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेऊयात. हे आपण जे आहे ना आता कट करून घेऊयात. आता हे कट केल्याच्या नंतर आता आपण आपली बाही आहे 5 इंचाची, तर 5 इंचाच्या बाहीसाठी 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचा असतो. हाही कॅप हाईट साईजनुसार बदलत असतो. प्रत्येक साईडसाठी वेगळा वेगळा कॅप हाईट असतो. ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलेला आहे तिथं आपण 1.5 इंच घेऊयात. खालच्या साईडला पण 1.5 इंच घेऊ. आता आपण दंडगेर घेऊ आणि दंडगेर घ्यायच्या आणि शिलाई मार्जिन मिक्स करायचं असतं. आणि तसं जर जमत नसेल तर तुम्ही काय करा, वरच्या साईडने 1.5 इंच सोडा अंतर आणि क्रॉसमध्ये मार्क करून घ्या. कुठल्याही साईजसाठी हीच पद्धत वापरा. म्हणजे दंडगेर घ्यायचा आणि शिलाई मार्जिन मिक्स करत असतो. पण इथं मी तुम्हाला एक सांगत आहे टिप, म्हणजे वरच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडायचं. मग हा उरलेला जो भाग आहे तो आपला शिलाई मार्जिन आणि दंडगेर आहे. तर आता बघा, तुम्ही ब्लाऊजवर जर माप घेत असाल तर दंडगेरचं माप घ्या. दंडगेरमध्ये 1.5 इंच मिक्स करा आणि तुम्हाला उरतं वरती एवढंच येईल. पण तुम्हाला जर असं कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही ब्लाऊजचा दंडगेर बघायचा, दंडगेर घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करा आणि हा इथं असं क्रॉसमध्ये मार्क करा. आता आपण ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत मार्क करूयात. असं गोलमध्ये मार्क करत जायचं. बघा इथंपर्यंत यायचं आहे आपण. असं गोल आकार आला पाहिजे आपला, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल. आता आतल्या बाजूने आपण 1/2 इंच असं मार्क करायचं आहे. 1/2 इंच हे झालेलं आहे आपलं समोरचा आणि पाठीमागच्या दोन्ही बाहीला गोलाकार देऊन झालेला आहे. हे जे आतलं अंतर आहे ते 1/2 इंचाचं अंतर आलं पाहिजे. आता आपण हे कट करून घेऊयात. बघा अशा पद्धतीनं आपण क्रॉसमध्ये हे कट करायचं. आता बाही कट करताना अगोदर इथं 1.5 इंचापर्यंत कट करायचं. बाहेरचा जो भाग आहे आकार दिलेला गोलाकार तो अगोदर कट करायचा. त्याच्यानंतर आपण पेपर आपला उकळून घ्यायचा आणि 1/2 इंच जो आकार दिला ना तो पण आपण कट करून घ्यायचा. अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं संपूर्ण अशी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवली आहे. बाही कटिंग केलेली आहे, क्रॉसपट्टी काढलेली आहे, समोरचा पाठीमागचा भाग झालेला आहे. बाहीला बघू शकता तुम्ही आकारही परफेक्ट आलेला आहे आपल्या. तर अशाच प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील ना तुम्हाला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे, व्हिडिओला एक लाईकही करा. तुमच्या जर आणखीन जर काही प्रश्न असतील, तुम्हाला दुसरा कुठल्या साईजचा हवा असेल किंवा आणखीन म्हणजे कुठले प्रॉब्लेम असतील कटिंग करताना काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन आणि लवकरात लवकर देत असते मी कमेंटचं उत्तर. व्हिडिओ काढायला हा थोडासा उशीर झालेला आहे. तिथं आपण मटक्या गळ्याचीही कटिंग केलेली आहे, तेही तुम्हाला कसं करायचं ते दाखवलेलं आहे. परफेक्ट कटोरीही तयार झालेली आहे. तर बघा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.